देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो। भेटण्याचं कारण म्हणजे 28 जानेवारीला जी दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये या राज्याचे मोठे नेते आदरणीय अजितदादा, अजित काका यांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झाला। त्या विषयामध्ये ज्या शंका माझ्या मनामध्ये, या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये आहे, त्या सर्व शंका मी मुख्यमंत्री साहेबांसमोर बोलून दाखवल्या व त्या बाबतीतलं पत्र, त्याच्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने जी काय माहिती मी मीडियासमोर मांडली, लोकांसमोर मांडली, जी आमच्या सोर्सेसच्या माध्यमातून गोळा केली, ती सर्व माहिती मुख्यमंत्री साहेबांना एक डॉकेट करून तिथं मी दिलेली आहे। आज भेट घेण्याचं कारण म्हणजे मी माझा लढा कसा लढतोय आणि मी एकटा लढतोय असं नाही। अनेक अजितदादा प्रेमी कार्यकर्ते, पदाधिकारी, या पक्षातले, त्या पक्षातले, त्याच्याचबरोबर महाराष्ट्राची जनता आणि सोशल मीडियावर सामान्य लोक जे व्यक्त होतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं मीडियाचं सुद्धा या गोष्टीला एक बॅकअप आहे, एक सपोर्ट आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे। त्यामुळे सगळे रिसर्च पेपर आणि जे काही माहिती माझ्याकडे आलेली आहे, ती पूर्ण माहिती त्यांना तिथं मी दिलेली आणि त्यांना विनंती केलेली आहे की महाराष्ट्र एक मोठं राज्य आणि त्याचे मुख्यमंत्री हे फार मोठे नेते त्या ठिकाणी असतात आणि देशामध्ये सुद्धा त्यांचीच सरकार असल्यामुळे आपण सुद्धा होम मिनिस्टर साहेब असतील, प्रधानमंत्री साहेब असतील, आणि जे योग्य असे जे कोणी तिथं असणारे मंत्री नेते आहेत त्यांच्याशी थोडासा पाठपुरावा करून याच्यामध्ये पारदर्शकता या एन्क्वायरीमध्ये यावी, यासाठी प्रयत्न करावे आणि त्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली। माझ्याकडनं काही अजून डॉक्युमेंट आणि काही पत्र त्यांनी मागितलेले आहेत, जे डॉक्युमेंट आणि पत्र घेऊन ते नक्कीच उद्या जाऊन या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापुढे ते मांडतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्याचबरोबर मी अजून एक विनंती ही मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे, ती म्हणजे अजितदादा ज्या बंगल्यामध्ये गेले 20-22 वर्ष राहत होते, म्हणजे देवगिरी बंगला, तिथं दादांचं एक स्मारक असावं। महाराष्ट्रातून जे काही लोक मुंबईमध्ये येतील, विधान भवन बघतील, मंत्रालय बघतील, आणि त्याच्याचबरोबर दादा प्रेमी असल्यामुळे दादांचं एक स्मारक हे देवगिरी बंगल्यावर असावं अशी विनंती त्या ठिकाणी मी केली। त्याच्याचबरोबर विधिमंडळाच्या आवारात अजितदादांचं एक स्मारक असावं याबद्दलची घोषणापेक्षा एक इच्छा ही विधान भवनचे, विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं केली, ती खूप चांगली विनंती आहे, नाहीतर चांगली इच्छा आहे। त्याला पाठबळ देत आपण सुद्धा त्या स्मारकाला या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी तिथं परवानगी द्यावी, नाहीतर त्याला निधी द्यावा, नाहीतर त्याच्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली। बारामती